साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक येथे ध्वजारोहण आणि जयंती कार्यक्रमाचे आयोजन सकल मातंग समाज उमरगा तालुक्याच्या वतीने शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार, उमरगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र दादा शिंदे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, दिलीपराव भालेराव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ भोसले, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ भोसले, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, नगरसेवक सचिन जाधव, रत्नकांत सगर, मुस्तफा चौधरी, शरद पवार, राहुल शिंदे, बाबा मस्के, काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, धाराशिव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट SP इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। पुतळा आणि स्मारकासाठीच्या समाजाच्या मागणीला उत्तर देताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले, नगरपालिका क्षेत्रातील हक्काच्या जागांवर काही पुतळे प्रस्तावित आहेत, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा प्रस्तावित आहे। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून माहिती मिळाली आहे, काही जागा शासकीय उपक्रमांसाठी राखीव आहेत, त्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग कराव्यात अशी मागणी मी विधानसभेत केली होती। प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांनी सांगितले की आजचा तरुण काही प्रमाणात भरकटताना दिसतो। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना देशाच्या मुख्य प्रवाहात उभे करायचे आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा आणि स्मारकाला आमचा पूर्ण पाठिंबा। पुतळ्याद्वारे आमच्या तरुणांना संदेश मिळावा आणि अण्णाभाऊंचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी आश्वासन देताना सांगितले, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी निवडणुकीदरम्यान शब्द दिला होता। जी जागा आपल्या सर्वांच्या मनात आहे त्याच जागी अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक पुढील जयंतीपर्यंत नक्की भूमिपूजन करून घेऊ। जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड आणि जयंती कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्यासह शिवाजी भाऊ गायकवाड, संजय कांबळे, विजय तोडकर, राम कांबळे आणि सुधाकर बनसोडे, पांडुरंग शिंदे, यादव शिंदे, नागेश कांबळे, बळी मोरे, विशाल गायकवाड, बालाजी साने, किरण क्षीरसागर, छायाबाई नायकवाडे, वर्षाताई कांबळे, गोजर बनसोडे, गण्या कांबळे, भाग्यश्री सूर्यवंशी, अलका कांबळे, जोगेश्वरी शिंदे, मनीषा तोरडकर, सावित्रा गायकवाड, अरुणाताई एडके, आशा शिंदे, मारुती नरसिंगे, बालाजी कांबळे, आकाश गायकवाड, विष्णुपंत खंडागळे, पिंटू एडके, नितीन शिंदे, प्रभाकर कांबळे, सचिन शिंदे, दयानंद गायकवाड, संभाजी सुजित गायकवाड, मंगेश सुरवसे, सुमित शिंदे, प्रत्यक्ष कुरेशी, प्रवीण भालेराव या छोट्या चिमुकल्यांनी आपली भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी समाजाच्या वतीने शिवाजी भाऊ गायकवाड, संजय सरवदे, वर्षा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले आणि दिलीप गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप केला। सूत्रसंचालन आणि आभार ऍडव्होकेट सुखदेव होळीकर यांनी मानले। या जयंती कार्यक्रमाला उमरगा तालुक्यातील सकल मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र हेडलाईन न्यूज साठी प्रतिनिधी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव।